14 वर्ष वयोगटाच्या मुलामुलींच्या मोठ्या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण कुठलीच स्पर्धा छोटी नसते, जी ही स्पर्धा असते ती मोठीच असते. आपण आयोजित केलेली ही मोठी स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले परतंडा गावचे तरुण सरपंच हिप्परके साहेब, त्याचबरोबर करंडे सर, लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस तुळशीदासजी रोकडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अहमदपूरहून आलेले नेटबॉलचे नांदेड विद्यापीठाचे कोच सन्माननीय राहुल बिरादार, गजानन भाऊ माने, सिद्धू चौथवे, विशेष म्हणजे टाकळगावचे मुख्याध्यापक, माझ्यासाठी जे गुरुस्थानी आहेत आदरणीय तुरवाले सर, या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, विशालजी जाधव, निशिकांतजी, अंधोरीचे आमचे त्रिमुख बने, आणि मगापासून मी बघतोय की ज्यांची ओळख करून देताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिवराम निवृत्त मुख्याध्यापक, खरं तर दिलीप रोकडे सरांची सेवा आता सुरू झाली. कबड्डीची सेवा ते करतायत, फार मोठं काम करतायत, आयोजन करतायत. मला 4 वेळेस त्यांनी बोलवलं होतं, पण मी येऊ शकलो नाही. त्याचं मला आता कुठंतरी दुःख होतं ह्या मुला मुलींकडे बघून. बाळांनो, मी तुमच्या एवढा होतो त्यावेळेस माझ्या वडिलांचं बोट धरून इथं जे आज सरचिटणीस बसलेले आहेत त्यांचा खेळ बघत होतो. ते कबड्डी खेळायचे, तुरेवाले सर खो खो खेळायचे. तेव्हापासून कबड्डीचं आणि आमचं एक वेगळं नातं आहे. योगायोगानं व्यासपीठावर बसलेले किंवा ग्रामस्थांना माहीत नसेल, मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे. केमिस्ट्रीचा प्राध्यापक असून मी स्वतः हँडबॉल बास्केटबॉलचा नॅशनल आहे. मनोज रेड्डी सर हे मुंबई विद्यापीठात डायरेक्टर म्हणून गेले आणि त्यांची जागा रिक्त राहिली. 1 वर्षापासनं तो चार्ज आता माझ्याकडे आहे. अजून 2-4 वर्ष राहील, पण मैदानासाठी आता आम्ही ठरवलं की आम्ही कायम मैदानासाठी काम करणार, कायम कबड्डीसाठी काम करू. काम करत असताना एक विशेष सुरुवातीलाच आधी सांगून टाकतो, जे ग्रामस्थ इथं ऐकतायत, मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, गेल्या 1 वर्षात आम्ही जे क्लासेस आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, 41 पोलीस आपण आपल्या मैदानावर आपल्या तालुक्यातले दिलेले. कुठल्याही महाराष्ट्राच्या अकॅडमीमध्ये एवढे मोठ्या पद्धतीनं निकाल लागलेला नाही. जे अकॅडमी आहेत ते प्रोफेशनल आहेत, एवढे मोठे पैसे घेतात. आता आम्ही नवीन अकॅडमी सुरू केली आहे, 250 ॲडमिशन आहेत. ह्या बॅच नंतर लगेच दुसरी बॅच करतोय. गावात जो तरुण जो 10वी पास झालेला असेल त्याला बिलकुल गावात ठेवू नका, द्या आमच्याकडे. 2 वर्षासाठी द्या, 1 वर्षासाठी द्या. आम्ही नक्की त्याला कुठं ना कुठं शासकीय सेवेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. तब्बल तुम्हाला कल्पना नाही, 14 आर्मीमध्ये आज विद्यार्थी आहेत, 6 टेरिटोरियल आर्मीमध्ये आहेत, 4 BSF आहेत, 6 CISF आहेत, अनेक NDF मध्ये बरेच आहेत, पोस्टामध्ये बरेच आहेत. त्यांची यादी अजूनही आम्ही बॅनर काढलं नाही, कारण कालपर्यंत आर्मीचा निकाल लागायचा होता. काल 5 विद्यार्थी महात्मा गांधीचे आर्मीमध्ये बसले. हे मी ग्रामस्थांसाठी एक सूचना देतोय. आणि बाळांनो, तुम्ही आता कबड्डी खेळताय, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होऊ लागलाय. भाषण ऐकायची आपल्याला सवय नसते, सगळ्यांचे हात बोट मातीत फिरू लागले, करेक्ट आहे. मला सांगा, तुमच्यापैकी सगळ्यांना 9चा पाढा माहीत असेल? माहित आहे काय 9चा पाढा? बरं, मी असं विचारलं की कोणता असा पाढा आहे ज्याच्या पाड्यातल्या सर्व संख्येची बेरीज समान येते? आपल्याला विचार करायला वेळ लागेल, म्हणून मी सांगतो 9चा पाढा. 9 × 9 किती? 9. 9 दुनी 8 + 1 किती? 8 + 1 किती? 9 त्रिक किती? 7 + 2 किती? 9 चौक किती? 6 + 3 किती? 9 पंच किती? 5 + 9 किती? 5 + 4 किती? 9. आता अभ्यासात सुद्धा अशीच टेक्निक आहे, तसंच मैदानात सुद्धा टेक्निक आहे. कोणत्या वेळेला आपण बोनस केलं पाहिजे, कोणत्या वेळेला सर्वांमध्ये घुसलं पाहिजे, कधी आपल्याला न घुसता थांबायचं